नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित तिसरं प्रकरण मसावी लसावी यातील सराव संच 12चा प्रश्न क्रमांक 2 घेत आहोत। प्रश्न क्रमांक 2 मध्ये भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या। इथं आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा भागाकार पद्धतीने मसावी काढायचा आहे आणि या दिलेल्या संख्यांचं संक्षिप्त रूप काढायचं आहे। याच्या आधी आपण मूळ अवयव पद्धतीने मसावी कसा काढायचा ते आपण प्रश्न क्रमांक 1 मध्ये घेतलेला आहे। त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण भागाकार पद्धतीने मसावी कसा काढायचा ते बघूया। आता इथं 275/525 नेहमी आपण काय करतो, 275ला 525ने भाग देतो, कारण इथं अंश आणि छेद आहे असं आपण मानलं तर। परंतु भागाकार पद्धतीने मसावी काढताना तसा भाग द्यायचा नाही। तर त्या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आहे ते शोधायचं। म्हणजे 275 आणि 525 या दोघांमध्ये मोठी संख्या आहे 525। मग 525ला लहान संख्येने भाग द्यायचा आहे, त्या दोघांमधल्या लहान संख्येने। मग 525 ही मोठी संख्या आहे, तिला भाग द्यायचा आहे आपल्याला 275ने। म्हणजे मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं। मग अंश आणि छेद कोणताही असू द्या त्याचा विचार करायचा नाही केव्हा भागाकार पद्धतीने मसावी काढताना। आता इथं आपल्याला एकाचाच भाग जाणार आहे। 275 एक 275, 5मधनं 5 गेले 0, इथं 2मधनं 7 जात नाही म्हणून 12मधनं 7 गेले 5, हातचा 1, 2 आणि 1 3, 5मधनं 3 गेले 2। आता इथं 250 बाकी उरलेली आहे। ही बाकी नेहमी या भाजकापेक्षा कमी असते किंवा लहान असते। मग आता या ठिकाणी ही जो बाकी आहे या बाकीने आपल्याला या भाजकाला भागायचं असतं। नेहमीचा भागाकार करण्याची पद्धत वेगळी आहे आणि इथं वेगळी आहे। इथं तुम्हाला जो भाजक आहे त्याला भागायचं असतं कशाने, तर उरलेल्या बाकीने। म्हणजे इथं आपल्याला 250ने भागायचं आहे। मग 250ने 275ला पुन्हा एकाचाच भाग जाणार आहे। 250 एक 250, 5मधनं 0 गेले 5, 7मधनं 5 गेले 2, 2 2 गेले 0। आता इथं भाजक आहे 250, बाकी आहे 25। मग पुन्हा आपल्याला या भाजकाला बाकीने भागायचं आहे। 250 भागिले 25, 25 एक 25, इथं 0 किंवा 25 आहे, तुम्ही डायरेक्ट 250 सुद्धा करू शकता। 25 आहे 250, म्हणजे इथं आपल्याला बाकी 0 येईपर्यंत हा अशा पद्धतीने भागाकार करायचा असतो। तुम्हाला दोन संख्या दिलेल्या असतात, त्यातली मोठी संख्या आणि लहान संख्या शोधायची। मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं। भागाकार केल्यानंतर जी बाकी उरते ती नेहमी भाजकापेक्षा कमी असते। मग पुन्हा त्या बाकीने त्या भाजकाला भागायचं असतं। म्हणजे 250ने आपण इथं 275ला भागलं, 250 एक 250, बाकी 25 उरली। आलेल्या बाकीने किंवा उरलेल्या बाकीने पुन्हा आपण भाजकाला भागायचं असतं। म्हणजे 250ला आपण इथं 25ने भागलं, 25 आहे 250। जेव्हा बाकी 0 उरते तेव्हाचा जो भाजक असतो तो असतो मसावी। म्हणजे या ठिकाणी मसावी आहे 25, कारण बाकी इथं 0 आलेले आहे। बाकी 0 येईपर्यंत हा भागाकार करायचा आणि ज्या वेळेस बाकी 0 येते त्यावेळेचा जो भाजक असतो तो त्या संख्यांचा मसावी असतो। म्हणजे इथं मसावी आलेला आहे 25। आता आपल्याला फक्त तुम्हाला मसावी काढा असा प्रश्न असेल तर एवढंच उत्तर करायचं, एवढंच काढायचं आहे। परंतु पुढे जर तुम्हाला संक्षिप्त रूप द्या असा प्रश्न असेल तर आपल्याला ह्या दिलेल्या संख्येला संक्षिप्त रूप द्यायचं असतं। म्हणजे आता इथं पुढचा भाग इथं सोडवते मी। 275 छेद 525। आता या संख्यांना 275ला आणि 225ला या मसावीने भागायचं असतं। मग 275 भागिले 25 आणि 525 भागिले 25, 275 भागिले 25, 525 भागिले 25। आता 25ने इथं भाग द्यायचा आहे आपल्याला।
मग 25ने कितीचा भाग जाईल? 25 एक 25. 27मधनं 25 गेले, 5 उरले. 2 उरले. 2वरती घेतले 5 म्हणजे 25 झाले. पुन्हा 25 एक 25. म्हणजे 25ने आपल्याला, कारण 25 आहे 250 येतात आणि त्याच्यापुढं 25 गुणिले 11 केला आपण तर 275 येतात. म्हणजे इथं आपल्याला 11ने भाग दिलेला आहे. तसंच इथं आपल्याला 525ला पुन्हा 25ने भागायचं आहे. मग 25 दुणे 50. 52मधनं 50 गेले, 2 उरले आणि त्याच्यावरती 5 घेतला आपण तर 25 होतात. 25 एक 25. जर तुम्हाला असा भागाकार लक्षात नाही आला विद्यार्थी मित्रांनो, तर सरळ तुम्ही इथं 275ला 25ने भागून उत्तर काढू शकता. आता हे आपले उत्तर आलेलं आहे. बघा आता 25 एक 25. 7मधनं 5 गेले, 2 0 5 घेतला. इथं साधा भागाकार आपण नेहमीचा भागाकार करतो त्याप्रमाणे भागाकार करा. 25 एक 25. म्हणजे 275ला 25ने भागलं तर काय उत्तर येतं आहे? 11. आणि हेच आपण इथं लिहिलेलं आहे. आता पुढचा भागाकार आहे 525 भागिले 25. 25 दुणे 50. 2मधनं 0 गेले, 2 5मधनं 5 गेले, 0 5. 25 एक 25. 0 0. भागाकार आलेला आहे 21 आणि तेच उत्तर आपण इथं लिहिलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला तोंडी भागाकार करता नाही आला तर तुम्ही असा भागाकार करूनसुद्धा, संख्या मोठी असेल तर असा भागाकार करूनसुद्धा तुम्ही इथं उत्तर काढू शकता. म्हणजे 275/525चं संक्षिप्त रूप आलेलं आहे 11/21 आणि मसावी आलेला आहे 25. दुसरं उदाहरण आहे 76/133. आता यातली मोठी संख्या आहे 133. मग आपल्याला 133ला लहान संख्येने भागायचं आहे आणि लहान संख्या आहे 76. आता इथं आपण जर 2चा भागाकार द्यायचं म्हटलं तर 7 दुणे 14 म्हणजे 140च्या पुढं जाणार आहे. म्हणजे एकाचाच भाग द्यावा लागेल. 76 एक 76. आता इथं 3मधनं 6 वजा करायचे. 3मधनं 6 जात नाही म्हणून आपण इथं 13 घेते. 13मधनं 6 गेले 7. हातचा 1. 7 आणि 1 8. 13मधनं 8 गेले 5. हातचा 1 0. म्हणजे बाकी आलेले आहे 57. आता या 57ने आपल्याला 76ला भागायचं आहे. 76ला उरलेल्या बाकीने भागा म्हणजे 57ने भागायचं आहे. पुन्हा इथे एकाचा भाग जाणार आहे. 57 एक 57. तर 6मधनं 7 जात नाही म्हणून आपण 16 घेतले. 16मधनं 7 गेले 9. हातचा 1. 5 आणि 1 6. 7मधनं 6 गेले 1. बाकी उरलेले आहे 19. आता आपल्याला 19ने 57ला भागायचं आहे. म्हणजे उरलेल्या बाकीने आपल्याला त्या भाजकाला भागायचं असतं. मग 19ने आपण 57ला भागतो आहे. तर 19चा आपण पाडा घेतला तर 19 त्रिक 57. 7मधनं 7 गेले 0. 5मधनं 5 गेले 0. म्हणजे या ठिकाणी 19 हा मसावी आहे. म्हणजे ज्या भाजकाच्या वेळेस बाकी 0 उरते तो भाजक त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असतो. म्हणजे या ठिकाणी मसावी आहे बरोबर 19. आता आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. म्हणजे दिलेलं उदाहरण आहे किंवा आपल्याला 76/133ला 133चं आपल्याला संक्षिप्त रूप काढायचं आहे. म्हणून दिलेलं उदाहरण लिहा 76/133. आता या संख्येला आपल्याला 19ने भागायचं असतं. 76 भागिले 19 आणि 133 भागिले 19. इथं आपण भाग दिला, पाढा घेतला तर 19 चौक 76 आणि 19 साते 133. म्हणजे संक्षिप्त रूप आलेलं आहे 4/7. अशा पद्धतीने आपल्याला भागाकार पद्धतीने मसावी काढता येतो आणि संक्षिप्त रूपसुद्धा देता येतं. आता पुढचं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण 161/69. 161/69.
आता या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या आहे 161, म्हणून 161ला आपल्याला भाग द्यायचा आहे. कशाने? तर लहान संख्येने. लहान संख्या कोणती आहे दोघांमध्ये? 69. आता इथे सुद्धा आपण 2ने भाग द्यायचं म्हटलं तर 161च्या पुढची संख्या येणार आहे, कारण 6 दुणे 12 आपण गुणाकार करून बघूया. 2ने भाग जातोय का 3ने भाग जातोय? का एकाने भाग द्यावा लागणार आहे. 2 9 18 हातचा 1, 6 दुणे 12 आणि 1 13, म्हणजे 2चा भाग जातोय. 3ने जर भाग द्यायचं म्हटलं तर 6 त्रिक 18, म्हणजे 180च्या पुढं ती संख्या जाणार आहे, म्हणून आपण 2ने भाग देऊया. 138. आता एकामधनं 8 जात नाही म्हणून आपण 11 घेतले. 11मधनं 8 गेले, 3 उरले. हातचा 1 इथं परत केला आपण. 3 आणि 1 4. 6मधनं 4 गेले, 2. एकातनं 1 गेला, 0. आता उरलेल्या बाकीने आपल्याला भाजकाला भागायचं आहे. मग 69ला आपल्याला 23ने भागायचं आहे. 23 त्रिक 69. पाडेपाठ असतील तर आपल्याला भागाकार पटकन लक्षात येतो. 23 त्रिक 69. 9मधनं 9 गेले 0, 6मधनं 6 गेले 0, म्हणजे इथं बाकी 0 आलेले आहे, म्हणजे हा जो भाजक आहे हा मसावी आहे. मसावी बरोबर 23. आता आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे. 161 भागिले 69 किंवा छेद 69. आता 161 छेद 69 दोन्ही संख्यांना आपल्याला आलेल्या मसावीने भागायचं आहे, म्हणून 161लाही 23ने भागा आणि 69लाही 23ने भागा. आता इथं आपल्याला 23चा पाठ असेल तर पटकन लक्षात येईल. 23 7 161. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पाठ करा, म्हणजे गुणाकार करत बसावं लागत नाही. नाहीतर इथं आपल्याला आता 161 येण्यासाठी 23 गुणिले 3, 23 गुणिले 4 किंवा 23 गुणिले 6 वगैरे आपल्याला करत बसावं लागतं. त्यापेक्षा जर पाठ असतील तर पटकन लक्षात येतं. 23 7 161 आणि 23 त्रिक 69, म्हणजे याचं संक्षिप्त रूप आलेलं आहे 7/3. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला भागाकार पद्धतीने मसावी काढता येतो. भागाकार पद्धतीने मसावी काढताना पुन्हा तुम्हाला मी एकदा एक पद्धत सांगते की दिलेल्या दोन संख्यांमध्ये तुम्हाला मोठी संख्या आणि लहान संख्या शोधायची असते. मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं असतं, पण नेहमीप्रमाणे आपण भागाकार इथं करत नाही. तर एकदा भागाकार झाला की जी बाकी उरते त्या बाकीने त्या भाजकाला भागायचं असतं. म्हणजे इथं आपण 23ने 69ला भागलेला आहे. हा भागाकार बाकी 0 येईपर्यंत आपल्याला करायचं असतं. म्हणजे बाकी उरली की त्या बाकीने त्या भाजकाला भागायचं, पुन्हा भाग द्यायचा, पुन्हा बाकी उरले की पुन्हा त्या भाजकाला भागायचं. असा भागाकार करत करत बाकी 0 येईपर्यंत आपल्याला हा भागाकार करायचा असतो. मग ज्या वेळेस बाकी 0 येते त्यावेळेचा जो भाजक असतो तो त्या संख्यांचा मसावी असतो. इथं आता 23 भाजक असताना बाकी 0 आलेले आहे, म्हणून इथं मसावी आहे 23. आणि मग संक्षिप्त रूप देताना जो मसावी आहे त्या मसावीने त्या दोन्ही संख्यांना भागायचं असतं. म्हणजे 161/69ला आपण 23ने भागलं तर त्याचं संक्षिप्त रूप आलेलं आहे 7/3. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.